आज देशभरामध्ये श्रीरामनवमी ही अत्यंत उत्साहात साजरी होत आहे। अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेल्या राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दरम्यान रामनवमी निमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच या शुभेच्छा देताना त्यांनी श्रीरामाचं अस्तित्व नकारणाऱ्या राजकीय पक्षांना टोला देखील लगावलाय। रामनवमी निमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले की श्रीरामनवमीच्या सर्व हिंदू बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा। भगवान श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते। ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यातच स्वतःला आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम। भारतासारख्या खंडप्राय देशात ऐक्य घडवणे तसं कठीण, पण पिढ्यानपिढ्या ज्याला श्रीराम गवसला व भावला त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादा पुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली। ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नकारण्याचे काम स्वातंत्र्य भारतात काही पक्षांकडून घडत आहे। ते का घडत असेल देव जाणे, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय।